नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये सर्वांचे स्वागत। आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मधील प्रकरण क्रमांक 1 गुरुत्वाकर्षण अभ्यासणार आहोत। त्यासाठी प्रथम तुमच्या पुस्तकामध्ये पहिल्या पानावरती थोडे आठवा, त्यामध्ये एकूण 3 प्रश्न दिलेले आहेत। तर त्यातील पहिला प्रश्न बघा, काय आहे पहिला प्रश्न? एखाद्या वस्तूवर बल लावल्यास काय परिणाम होतो? बघा, तुमच्या स्क्रीनवरती पहिलं चित्र तुम्हाला दिसत आहे। त्या चित्रामध्ये एक मुलगा स्थिर फुटबॉलला लात मारतोय, म्हणजेच तो फुटबॉल पुढे जातोय, बरोबर आहे? म्हणजेच तो फुटबॉल स्थिर अवस्थेमध्ये होता। जेव्हा त्या मुलाने त्या स्थिर फुटबॉलवरती बल प्रयुक्त केले, तेव्हा तो स्थिर फुटबॉल गतिमान झालेला आहे। यावरून आपण असे म्हणू शकतो की स्थिर वस्तूवर बल प्रयुक्त केले असता ती वस्तू गतिमान होते। त्यानंतर आपण दुसरं चित्र बघूया। बघा, दुसऱ्या चित्रामध्ये काय दिसते तुम्हाला? सायकल चालवणारी मुलगी आहे आणि ती मुलगी ज्या वेगाने सायकलचं पॅडल मारते त्या वेगाने ती सायकल गतिमान होणार आहे। आणि जेव्हा ती त्या सायकलला ब्रेक लावेल तेव्हा त्या सायकलचा वेग काय होणार आहे? कमी होणार आहे। आणि एका विशिष्ट वेळी ती सायकल काय होणार आहे? तर स्थिर होणार आहे। यावरून आपल्याला काय दिसून येते? एखाद्या वस्तूवर बल प्रयुक्त केले असता ती गतिमान होऊ शकते आणि तिच्यावरचे बल काढून घेतले असता ती वस्तू स्थिर होते किंवा तसेच तिचा वेग सुद्धा काय होतो? तर कमी होतो। त्यानंतर तिसरं चित्र बघा, काय दिसतंय तुम्हाला? त्या तिसऱ्या चित्रामध्ये एक रबर घेतलेला आहे व तो आपण ताणत आहोत। जर आपण ताणला तर त्याचा आकार आणि त्याच्या आकारमानामध्ये आपल्याला बदल घडून आलेला आहे आणि नंतर त्यावरील आपण बल काढून घेतले की तो रबर परत त्याच्या मूळ रूपामध्ये येतो। म्हणजेच एखाद्या वस्तूवर बल प्रयुक्त केले असता त्याचा आकार आणि त्याच्या आकारमानामध्ये बदल घडून येतो। समजलं? हे तुम्हाला इयत्ता 9वी मध्ये झालेलं आहे। त्यानंतर दुसरा प्रश्न काय आहे बघा, तुम्हाला बलाचे कोणकोणते प्रकार माहिती आहेत? बघा, पहिलं चित्र बघा, एक सफरचंदाचं झाड आहे आणि त्या सफरचंदाच्या झाडावरून अनेक सफरचंद आपल्याला खाली पडताना दिसत आहेत। त्यानंतर दुसऱ्या चित्राचं जर निरीक्षण केलं तर काय दिसतंय तुम्हाला? एक सूर्यमाला आहे आणि त्या सूर्यमालेमध्ये अनेक ग्रह आणि उपग्रह हे आपापल्या कक्षेमध्ये फिरत आहे। तर या दोन्ही चित्रावरून आपल्याला काय लक्षात येईल की येथे कोणत्या प्रकारचे बल आहे? तर लक्षात ठेवा, येथे गुरुत्वीय बल आहे। समजलं? त्यानंतर पुढे बघूयात आपण। बघा, काय दिसते चित्रामध्ये? चुंबकाच्या भोवती जर विद्युतधारा प्रयुक्त होत असेल, एक चुंबक आहे, मिडलला मध्यभागी चुंबक दिसतंय तुम्हाला आणि त्या चुंबकाच्या भोवती विद्युतधारा काय केलेली आहे? आपण प्रयुक्त केलेली आहे, विद्युतधारा दिलेली आहे। व त्याच्या भोवती जर आपण लोखंडाचा कीस ठेवला तर तेथे आपल्याला बलरेषा दिसून येतात। ह्या ज्या काही तुम्हाला लाल कलरच्या दिसतायत त्या काय आहेत? तर बलरेषा आहेत। अशा प्रकारे हे जे काही तुम्हाला बलरेषा दिसत आहे किंवा यामध्ये जे काही बल दिसत आहे तुम्हाला, त्या बलाला विद्युत चुंबकीय बल असे म्हणतात। समजलं? त्यानंतर पुढे बघा, कशाची आकृती दिसते? 9वीला आपण शिकलेलो आहोत। एक अणू दिसतोय, बरोबर आहे? त्या अणूमध्ये काय असतं हेही तुम्ही शिकलेला आहात। अणूमध्ये प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स असतात केंद्रकामध्ये आणि त्याच्या भोवती केंद्रकाच्या बाहेर इलेक्ट्रॉन्स हे वेगवेगळ्या कक्षेमध्ये फिरत असतात। तर या अणूच्या केंद्रकामध्ये जे काही प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स असतात त्यांच्यामध्ये एक प्रकारचे बल असते आणि त्या बलालाच आपण काय म्हणतो? तर अणु केंद्रकीय बल असे म्हणतो। समजलं तुम्हाला? पहिलं जे काही चित्र होतं म्हणजे बलाचे एकूण 3 प्रकार झालेले आहेत। पहिलं बल काय आहे? तर गुरुत्वीय बल आहे, दुसरं बल विद्युत चुंबकीय बल आहे आणि तिसरं
अनुकेंद्रकीय बल आहे. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. पुढचा तिसरा प्रश्न काय आहे बघा. गुरुत्वाकर्षण बलाविषयी तुम्हाला काय माहिती आहे? बघा, गुरुत्वाकर्षण बलाविषयी काय माहिती आहे? पहिल्या चित्रामध्ये काय दिसतंय तुम्हाला? एक पृथ्वी आहे आणि त्या पृथ्वीभोवती काय फिरत आहे? तर चंद्र फिरत आहे. बरोबर आहे. म्हणजे इथं दोन खगोलीय वस्तू आहेत. पृथ्वी आणि त्याच्या भोवती काय फिरत आहे? तर चंद्र फिरत आहे. त्यानंतर दुसऱ्या चित्रामध्ये बघा तुम्हाला काय दिसत आहे. दुसऱ्या चित्रामध्ये पृथ्वी आहे आणि पृथ्वीभोवती मात्र काय आहे? तर कृत्रिम उपग्रह आहे. कृत्रिम उपग्रह काय करत आहे? तर तो फिरत आहे. म्हणजे इथं सुद्धा दोन खगोलीय वस्तू आहे. यावरून लक्षात ठेवा, विश्वातील कोणत्याही दोन वस्तूमधील जे काही बल आहे त्या बलालाच काय म्हटलं जातं? तर गुरुत्वाकर्षण बल असे म्हणतात. यानंतर आपण गुरुत्वाकर्षण बलाची कल्पना व चंद्रावरील गुरुत्वीय बल अभ्यासणार आहोत. बघा, चित्रामध्ये तुम्हाला पहिल्या चित्रामध्ये काय दिसत आहे? सफरचंदाचं झाड आहे आणि त्या सफरचंदाच्या झाडाच्या खाली कोणीतरी बसलेलं आहे. कोण बसलेलं आहे रे? माहितीये तुम्हाला सर्वांना? तर हे महान शास्त्रज्ञ सर आयझॅक न्यूटन आहेत. ते सफरचंदाच्या झाडाखाली बसले असता सफरचंद त्यांच्या डोक्यावरती पडले आणि नंतर त्यांचं विचारचक्र सुरू झालं की सफरचंद हे झाडावरून खाली पडलेलं आहे, तर ते सरळच का पडलं? किंवा ते पृथ्वीच्या क्षितिज लंब दिशेनेच का खाली पडले? ते तिरके का नाही पडले? आणि त्यांच्या डोक्यामध्ये विचारचक्र सुरू झाले. यावरती त्यांनी विचार करून आणि संशोधन करून त्यांच्या काय लक्षात आले बघा. तर पृथ्वी सफरचंदाला स्वतःकडे आकर्षित करून घेत असावी. तर आकर्षण बलाची दिशा ही पृथ्वीच्या केंद्राकडे असली पाहिजे. कळलं? पृथ्वी सफरचंदाला स्वतःकडे आकर्षित करून घेत असेल आणि त्या आकर्षण बलाची जी काही दिशा आहे ती दिशा कुठं असेल? तर ती दिशा ही पृथ्वीच्या केंद्राकडे असेल आणि त्यामुळेच सफरचंद झाडावरून खाली पडताना तिरके न पडता ते क्षितिज लंब दिशेनेच पडले. त्या शेजारी दुसरी आकृती दिसली आहे बघा. मध्यभागी पृथ्वी आहे, अर्थ लिहिलेला आहे पृथ्वी. त्यानंतर वरच्या बाजूनी मून लिहिलेला आहे. मून म्हणजेच काय? तर चंद्र. ते एवढ्यावरतीच थांबले नाही तर त्यांना अजून प्रश्न पडायला लागले. जर हे बल वेगवेगळ्या उंचीवर असणाऱ्या सफरचंदावरती प्रयुक्त होत असेल तर सफरचंदापेक्षा बऱ्याच उंचीवर असणारे चंद्रासारख्या वस्तूवरती हे बल कार्य करत असेल का? बघा, परत नीट ऐका. त्यांचं काय विचारचक्र सुरू झालं? त्यांना काय परत प्रश्न पडला? हे जे काही पृथ्वीचे गुरुत्वीय बल आहे ते गुरुत्वीय बल हे जर सफरचंदावरती जर होत असेल तर सफरचंदापासून खूप दूरवर असणारा चंद्र आहे किंवा चंद्रासारख्या अनेक खगोलीय वस्तू आहेत त्या वस्तूवरती हे बल प्रयुक्त होत असेल का? या गोष्टीचा विचार सुरू झाला आणि यामधूनच गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. आणि हा जो काही पृथ्वीचं जे काही गुरुत्वीय बल आहे हे जे काही चंद्रावरती प्रयुक्त होत आहे ते सुद्धा बल कसं आहे बघा. मी तुम्हाला दाखवलेलं आहे दुसऱ्या चित्रामध्ये. हे सुद्धा बल क्षितिज लंब दिशेनेच प्रयुक्त होत आहे. बघा, परत दुसऱ्या चित्रामध्ये अजून तुमचं क्लिअर होईल. सफरचंदाचं झाड आहे, त्या झाडाखाली सर आयझॅक न्यूटन बसलेले आहेत. त्यानंतर पृथ्वी दाखवलेली आहे. त्या पृथ्वीपासून बऱ्याच दूर अंतरावरती असणारा चंद्र पण दाखवलेला आहे. ही आकृती तुमच्या पुस्तकामध्ये आहेच आहे. ठीक आहे. त्यानंतर खाली पडणारे सफरचंद आहे. जेव्हा हे सफरचंद खाली पडले झाडावरून तेव्हा
सर आयझॅक न्यूटन यांना प्रश्न पडला की बाबा हे जे काही सफरचंद आहे हे सफरचंद सरळच का पडले, ते तिरके का नाही पडले? बर ते पडले त्या सफरचंदावरती जे काही बल प्रयुक्त होत आहे ते जे बल आहे ते त्या सफरचंदापासून बऱ्याच दूर अंतरावर असणारा जो काही चंद्र आहे किंवा चंद्रासारख्या अनेक अजून खगोलीय वस्तू आहेत त्या वस्तूवरती होतं का हे बल प्रयुक्त? तर होतं. आणि हे जे काही त्यांचं विचारचक्र सुरू झालं आणि यामधूनच गुरुत्वाकर्षणाचा शोध लागलेला आहे. तर आपण थोडक्यात या महान शास्त्रज्ञाचा परिचय बघूयात. सर आयझॅक न्यूटन 1642-1727. त्यांचा जन्म 1642 मध्ये झाला आणि त्यांचा मृत्यू 1727 मध्ये झाला. आधुनिक काळातील अग्रगण्य शास्त्रज्ञ मानले जातात. त्यांचा जन्म इंग्लंडमध्ये झाला. त्यांनी गतीचे नियम, गतीची समीकरणे व गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आपल्या प्रिन्सिपिया या पुस्तकामध्ये मांडला. लक्षात ठेवा, त्यांचे जे काही शोध आहे त्यापैकी गतीचे नियम त्यांनी मांडले, गतीची समीकरणे आपण बघितले, गतीचे समीकरणे, तसेच हा जो काही गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आहे हे सर्व त्यांनी आपल्या एका पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. त्या पुस्तकाचं नाव काय आहे तर प्रिन्सिपिया. त्याआधी यांच्या अगोदर केपलर नावाचे जे काही महान शास्त्रज्ञ होऊन गेले त्यांनी ग्रहांच्या कक्षाचे वर्णन करणारे 3 नियम मांडले होते. बघा, सर आयझॅक न्यूटन यांच्या अगोदर केपलर नावाचे शास्त्रज्ञ होते आणि त्यांनी काय केलं होतं तर त्यांनी ग्रहांच्या कक्षाचे वर्णन करणारे 3 नियम मांडले होते. परंतु ग्रह जे काही त्यांनी नियम मांडले होते त्या नियमाप्रमाणे हे ग्रह भ्रमण का करतात या मागील मात्र कारणांची काही जाण नव्हती. म्हणजे त्यांनी ते कारण स्पष्ट केलं नव्हतं. त्यांनी नियम मांडले होते परंतु ते ग्रह त्या नियमानुसारच का म्हणून फिरतात, भ्रमण करतात याचं मात्र कारण त्यांनी मांडलं नव्हतं. न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत वापरून त्यानंतर न्यूटनने काय केलं तर गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत वापरला आणि ते नियम त्यांनी गणितीय पद्धतीने सिद्ध केले. एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी अजून काय केलं बघा, प्रकाश, ध्वनी, उष्णता व गणित या क्षेत्रामध्ये सुद्धा उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांनी गणिताच्या एका नवीन शाखेचा शोध लावला. कॅल्क्युलस या नावे ओळखल्या जाणाऱ्या या शाखेचा गणितात व भौतिकशास्त्रात मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. बघा, गणिताच्या एका नवीन शाखेचा सुद्धा त्यांनी शोध लावलेला आहे. त्या शाखेचं नाव काय आहे तर कॅल्क्युलस. आणि ही जी काही शाखा आहे कॅल्क्युलस या शाखेचा गणितामध्ये आणि भौतिकशास्त्र या शाखेमध्ये त्या कॅल्क्युलस या शाखेचा मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग केला जातो. न्यूटन हे परावर्तक दुर्बीण तयार करणारे पहिले शास्त्रज्ञ होते. कळाला त्यांचा परिचय. त्यानंतर आपण पुढच्या मुद्द्याकडे येणार आहोत. बल व गती. हे तुम्ही इयत्ता 9वी मध्ये शिकलेले आहात. बघा, बल म्हणजे काय? बल म्हणजेच फोर्स. त्यालाच फोर्स असं म्हटलं जातं इंग्रजीमध्ये. त्याची साधी सोपी व्याख्या काय आहे बघा, कोणतेही कार्य पूर्ण करण्यासाठी लावलेली ऊर्जा म्हणजेच काय आहे तर बल आहे. आणि त्या बलाचे एकक काय आहे तर न्यूटन आहे. परीक्षेमध्ये विचारली जाते व्याख्या. बल म्हणजे काय? कोणतेही कार्य पूर्ण करण्यासाठी जी काय आपण ऊर्जा लावतो त्या ऊर्जेलाच काय म्हटलं जातं? बल असे म्हटलं जातं. आणि त्या बलाचे एकक काय आहे तर त्या बलाचे एकक न्यूटन आहे. त्यानंतर गती. एखाद्या वस्तूचा स्थानाच्या काळानुसार होणारा बदल म्हणजे काय आहे तर गती आहे. ठीक आहे, या दोन्ही व्याख्या काय करायच्या व्यवस्थित लक्षात ठेवायच्या. त्यानंतर तुमच्या पुस्तकामध्ये बघा, न्यूटनचे गतिविषयक नियम कोणते असा प्रश्न दिलेला आहे. तर हे जे काही न्यूटनचे गतिविषयक नियम आहेत ते आपण इयत्ता 9वी मध्ये शिकलेलो आहोत. परंतु या वर्षी देखील याचा त्यांनी प्रश्न स्वरूपात उल्लेख केलेला आहे. परीक्षेला तुम्हाला यापैकी एखादा नियम विचारला जाऊ शकेल. आपण पाहूयात काय आहे. इयत्ता 9वीला तर तुम्ही ते पूर्णपणे पाहिलेला आहे, शिकलेला आहात हा नियम. ठीक आहे, बघा पहिला नियम काय आहे. जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर
तिच्या विरामावस्थेत किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये सातत्य राहते. तुम्हाला समजण्यासाठी 2 आकृत्या दिलेल्या आहेत बघा. तिथं एक व्हिडिओ दिसतोय बघा तुम्हाला. बॉल आहे. तो बॉल काय आहे तर तो गतिमान अवस्थेमध्ये आहे आणि तो फिरतो आहे. काय सांगतो बघा हा नियम, जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल, तो बॉल आहे तो त्याच्या गतीमध्ये फिरत आहे, एक समान गतीमध्ये तो फिरत आहे, बरोबर आहे. जोपर्यंत या बॉलवरती आपण कोणतेही बाह्य प्रकारचे बल, असंतुलित बल त्याच्यावरती आपण प्रयुक्त करत नसेल किंवा लावत नसेल आपण बल, तोपर्यंत तो बॉल काय करणार आहे, तो त्याच्याच गतिमान अवस्थेमध्ये फिरणार आहे, बरोबर आहे. किंवा अजून एक साधं सोपं उदाहरण सांगते. एक तुम्ही फुटबॉल घेतला आणि फुटबॉल तुम्ही तसाच ठेवला, तर तो फुटबॉल कोणत्या अवस्थेत असणार आहे तर तो स्थिर अवस्थेमध्ये असणार आहे. याचाच अर्थ जडत्व असणार आहे त्याच्यामध्ये, तो हलणार आहे का, नाही, तो त्या जागेवरून हलणार नाही. कुठपर्यंत हलणार नाही, जोपर्यंत तुम्ही त्याच्यावरती बाह्य बल लावत नाही तोपर्यंत तो फुटबॉल हलणार नाही. त्याचप्रमाणे हा बॉल एक समान गतीमध्ये आहे, जोपर्यंत तुम्ही त्या बॉलवरती बल प्रयुक्त करत नाही, बाह्य असंतुलित बल प्रयुक्त करत नाही, तोपर्यंत तो बॉल त्याच्या एक समान गतीमध्येच राहणार आहे. कळालं. त्याच्या शेजारी दुसरा व्हिडिओ दिसतोय बघा तुम्हाला. तोच बॉल आहे, वरून काय होतोय तर खाली येतोय. सरळ रेषेमध्ये तो एक समान गतीमध्ये काय येतोय तर तो खाली येतोय. ठीक आहे. त्यानंतर दुसरा नियम बघूया आपण. संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते. तुम्ही इयत्ता 9वीला शिकलेलाच आहात संवेग, तरी सुद्धा मी सांगते तुम्हाला संवेग म्हणजे काय. बघा, एखाद्या वस्तूने दुसऱ्या वस्तूवर जो काही आघात केलेला असतो, आघात म्हणजे जे काही बल प्रयुक्त केलेले असते, त्याचा परिणाम हा त्या वस्तूचे वस्तुमान आणि तिचा वेग या दोन्हीवरती अवलंबून असतो. आलं लक्षात. एखाद्या वस्तूने दुसऱ्या वस्तूवर जर आघात केला तर त्याचा परिणाम कशावर अवलंबून असतो, त्याचा परिणाम त्या वस्तूचे वस्तुमान, वस्तूचा वेग किती आहे या दोन्हीवरती अवलंबून असतो. म्हणजेच काय तर बलाचा जो काही एकूण परिणाम आहे तो घडवून आणण्यासाठी वस्तूचे वस्तुमान आणि त्याचा वेग यांना एकत्र जोडणारा जो काही गुणधर्म आहे, त्या गुणधर्मालाच न्यूटनने संवेग असे म्हटलेले आहे. आलं लक्षात. त्या वस्तूचे वस्तुमान आणि त्या वस्तूचा वेग किती आहे यावरती त्याने लावलेल्या बलाचा आघात हा काय असतो तर कारणीभूत असतो. बघा आता याच्यामध्ये पहिल्या चित्रामध्ये काय दिसतंय तुम्हाला. या मुलाने, हा मुलगा काय करतोय तर एक लाकडी बॉक्स आहे तो पुढे ढकलत आहे, बरोबर आहे, आणि तो लाकडी बॉक्स पुढे जात आहे. याचाच अर्थ काय, निरीक्षण केले असता काय दिसतंय बघा तुम्हाला. तर या मुलाने जेवढे बल त्या लाकडी बॉक्सवर लावलेले आहे त्याच वेगाने, तेवढ्याच बलाने तो लाकडी बॉक्स पुढे जाणार आहे. आलं लक्षात. जेवढ्या वेगाने, जेवढे बलाने तो त्या लाकडी बॉक्स वरती तो जेवढे बल लावत आहे तेवढ्याच वेगाने, तेवढ्याच बलाने तो लाकडी बॉक्स पुढे जाणार आहे. आणि ज्या दिशेने तो त्यावरती बल प्रयुक्त करत आहे त्याच दिशेने तो बॉक्स पुढे जाणार आहे. आलं लक्षात. त्यानंतर पुढच्या चित्रामध्ये काय दिसतंय बघा तुम्हाला. एक माणूस आहे आणि तो एका लाकडी फळीवरती आघात करत आहे. जेवढ्या बलाने तो त्या लाकडी फळीवरती आघात करीत आहे तेवढ्याच बलाने दुसऱ्या टोकाला असणारा तो काही बॉल आहे तो वरती उडणार आहे आणि ज्या दिशेने तो आघात करत आहे त्याच दिशेने तो बॉल काय होणार आहे तर जाणार आहे. कळालं. म्हणजे संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी, प्रयुक्त म्हणजे त्याने लावलेल्या बलाशी कसा असतो तर समानुपाती असतो आणि त्या संवेगाचे परिवर्तन
कसे होते तर त्या बलाच्या दिशेनेच होते. त्यानंतर तिसरा नियम काय आहे बघा, प्रत्येक क्रियाबलास समान परिमाणाचे त्याच वेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते व त्यांच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात. बघा, ज्यावेळी एक वस्तू दुसऱ्या वस्तूवरती आपले बल प्रयुक्त करते त्याच वेळी ती दुसरी वस्तू सुद्धा पहिल्या वस्तूवरती तेवढेच बल प्रयुक्त करत असते. कळालं? उदाहरणार्थ जर घ्यायचं म्हटलं तर समजा तुमच्या दोन मित्रांमध्ये भांडणं झाली तर तुम्ही जेवढे बल तुमच्या मित्राला लावचाल तेवढंच तो मित्र शांत बसणार आहे का, तर तेवढ्याच बलाने तो मित्र सुद्धा तुम्हाला काय करणार आहे, विरुद्ध दिशेने तुम्हाला ढकलणार आहे. अजून जास्त समजण्यासाठी तुम्हाला एक आकृती व्हिडिओ दिलेली आहे बघा. काय आहे तर तिथं तोफ आहे आणि त्या तोफेतून एक गोळा बाहेर पडत आहे. तर जेवढ्या वेगाने तो बॉल बाहेर पडत आहे तेवढ्याच वेगाने ती तोफ माघारी जाताना तुम्हाला दिसत आहे. कळालं? याचाच अर्थ पहिल्या वस्तूने दुसऱ्या वस्तूवर प्रयुक्त केलेले जे काही बल आहे ते कसे असते तर सारखेच असते, परंतु त्यांची दिशा मात्र कशी असते, परस्पर विरुद्ध असते. बघा, तो जो काही गोळा आहे तो गोळा पुढे पडलेला आहे पण ती तोफ मात्र विरुद्ध दिशेने मागे सरकत आहे. याचाच अर्थ त्यांच्या दिशा काय आहेत तर वेगवेगळ्या आहेत. तर यामध्ये तुम्ही म्हणसाल की प्रयुक्त जे काही केलेले बल आहे, तर बघा, पहिल्या वस्तूने दुसऱ्या वस्तूवर प्रयुक्त केलेले जे काही बल आहे, पहिल्या वस्तूने दुसऱ्या वस्तूवर प्रयुक्त केलेले जे काही बल आहे त्यालाच आपण क्रियाबल असे म्हणतो. आलं लक्षात? आणि दुसऱ्या वस्तूने पहिल्या वस्तूवरती जे काही प्रयुक्त केलेले बल आहे किंवा लावलेले बल आहे त्याला आपण प्रतिक्रिया बल म्हणतो. लक्षात आलं या टर्म तुम्हाला? क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल. पहिल्या वस्तूने दुसऱ्या वस्तूवरती जेवढे बल लावलेले आहे त्याला आपण क्रियाबल म्हणतो आणि दुसऱ्या वस्तूने पहिल्या वस्तूवरती जे काही बल लावलेले आहे त्याला आपण काय म्हणतो तर प्रतिक्रिया बल म्हणतो. आणि ही दोन्ही बल कशी असतात तर समान परिमाणाचे असतात, परंतु त्यांच्या दिशा मात्र काय असतात तर विरुद्ध असतात. ठीक आहे? समजलं तुम्हाला इथपर्यंत? आतापर्यंत मी तुम्हाला जे काही शिकवलेलं आहे त्यावरती मी तुम्हाला स्वाध्याय देणार आहे. एकूण स्वाध्यायामध्ये 7 प्रश्न आहेत. ते 7ही प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित वहीमध्ये तुम्ही लिहायची आहेत आणि मला माझ्या मोबाईलवरती पाठवायची आहेत. ठीक आहे?